पुण्यातील कार्यक्रमामध्ये भाषण करताना शरद पवारांना त्रास जाणवलाय। भाषण करताना पवारांना खोकल्याचा त्रास झाला। बातमी आपण पाहतोय पुण्याच्या मांजरीमध्ये असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आज वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। अजित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार हे एकाच मंचावर होते। मात्र याच कार्यक्रमादरम्यान भाषण करत असताना शरद पवारांना काहीसा त्रास जाणवलेला आहे। त्यांना खोकल्याचा त्रास जाणवलाय। खरं तर या कार्यक्रमापूर्वी अजित पवार आणि शरद पवार यांची भेट सुद्धा झाली होती। त्यानंतर भाषण करताना शरद पवारांना काहीसा त्रास जाणवलाय। आपण पुढारी न्यूजवर दृश्य पाहतो। भाषणामध्ये प्रधानमंत्र्यांनी हायड्रोजन उत्पादनाचं जागतिक केंद्र भारत बनावं अशी एक घोषणा केली आणि त्यासाठी राष्ट्रीय हायड्रोजन मिशन याची घोषणा त्यांनी केली। सध्या देशात खतं आणि रिफायनरी यासाठी सुमारे 10 दशलक्ष टन हायड्रोजन वापरला जातो। भारत सरकारने 80% ग्रीन हायड्रोजनच्या उत्पादनावर लक्ष ठेवलं आहे। गॅसिफिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून वगैरे